वेकेशन सुरू झाले की बहुतेक स्टुडंट काय करतात? रील्स, गेमिंग, फुल डे मोबाईल आणि उद्यापासून काहीतरी करत म्हणत टाईमपास. पण काही स्टुडंट्स याच वेकेशनमध्ये स्किल शिकतात आणि घर बसल्या पैसे कमवायला सुरुवात करतात. इमॅजिन करा, कॉलेज सुरू होण्यापूर्वीच स्वतःचे पैसे, स्वतःचा लॅपटॉप, घरच्यांकडे पैसे मागायची गरज नाही आणि तुमच्याकडे एक फ्युचर रेडी स्किल. पण प्रश्न असा आहे, स्टुडंट असताना खरंच पैसे कमवता येतात का? एज लिमिट काही असते का? लॅपटॉप नसला तर? इंग्लिश वीक असेल तर? आणि एक्सपिरियन्सच नसेल तर? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत आणि स्टुडंटसाठी बेस्ट साईड हसल आयडियाजसुद्धा पाहणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला लागणार आहे. आणि जे कोणी या यूट्यूब चॅनलला नवीन असेल त्यांनी प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच भरभरून छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळून जातील. आणि हो, जे कोणी या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर नमस्कार मंडळी. आपण घेऊन आलो शिक्षण प्रवास, ज्यामध्ये आपण बोलत आहोत मोटिवेशन, करिअर आणि एज्युकेशनबद्दल बऱ्याच काही गोष्टी. चला तर मग, मिडल क्लास स्टुडंटची रियालिटी काही वेगळीच असते. फ्रेंड्स फिरायला जातात पण आपण बजेट बघत असतो. कधी फोन मागताना थोडंसं ऑकवर्ड वाटतं की घरी कसं मागू मी. कधी छोट्या गोष्टींसाठी पैसे मागताना गिल्ट येतो. तुम्हाला असं फील होत असेल, वाटत असेल? अगदी बरोबर. मिलेनियल्सला तर खूप जवळून वाटत असणार, जेनझीला सुद्धा वाटत असेल. आणि हो, आता बरेच लोक कमवतेही झाले असतील, पण आपण विचार करत आहोत स्टुडंटसाठी. तर हो, अशा बऱ्याचदा इन्सिडेंट्स घडतात जिथे आपल्याला ऑकवर्डसुद्धा वाटतं. मी आता स्टुडंट बाबतीत बोलत आहे. कारण काही स्टुडंट्स फक्त डिग्रीसाठी नाही तर घरची परिस्थिती बदलण्यासाठी शिकत असतात. आणि म्हणून साईड हसल खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण हे फक्त पैसे देत नाही तर कॉन्फिडन्स पण देतं. तर आता आपला महत्त्वाचा प्रश्न की स्टुडंट असताना खरंच पैसे कमवता येतात का? हो, आज इंटरनेटमुळे स्टुडंट घर बसल्या पैसे कमवू शकतो. पूर्वी पैसे कमवण्यासाठी ऑफिस लागत होतं. आज मोबाईल, इंटरनेट आणि स्किल पुरेसे आहेत. आज एजपेक्षा स्किल्स महत्त्वाची होत चालली आहेत. आता खरं तर या गोष्टीसाठी एज लिमिट असते का? तर हा क्वेश्चन खूप स्टुडंट्स विचारतात की माझं वय वर्ष 18 नाही आहे, तर पैसे कमवता येतात का? तर चालते का? तर हो, फ्रीलान्सिंग, यूट्यूब, एडिटिंग, AI स्किल्स हे शिकण्यासाठी एज लिमिट नसते. पण काही प्लॅटफॉर्म्सवर पेमेंटसाठी 18+ अकाउंट लागतं. म्हणून अनेक स्टुडंट्स पेरेंट्सच्या अकाउंटने सुरुवात करतात. म्हणजे काय? पैसे पण मिळून जातील, शिकायला पण मिळेल, स्किल्स पण अपडेट होतील. चला, टॅलेंटला एज लिमिट नसते. पण स्किल शिकायला लवकर सुरुवात केली तर फ्युचर खूप स्ट्रॉंग बनू शकतं. आता काय तर फ्रीलान्सिंग. पहिली पॉवरफुल साईड हसल आयडिया म्हणजे काय माहिती आहे? ती आहे फ्रीलान्सिंग. सिंपल भाषेत तुमची स्किल ऑनलाईन विकणं म्हणजे फ्रीलान्सिंग. आता स्किल्स यू कॅन सेल त्यामध्ये काय असू शकतं? तर साधारणतः व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल डिझायनिंग, AI सर्व्हिसेस, कॉन्टेंट रायटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट. आता व्हिडिओ एडिटिंगसाठी किंवा थंबनेलसाठी आजकाल तुम्हाला AI खूप जास्त मदत करू शकतं. पण फरक काय? तुम्हाला स्किल्स शिकवावे लागतील. बरोबर की नाही? आता भरपूर स्टुडंट बोलतात की माझ्याकडे तर लॅपटॉपच नाही आहे. अनेक स्टुडंट्स बोलतातही. तर काय करायचं? तर सुरुवात तुम्ही मोबाईलवरही करू शकता. म्हणजे ज्यामध्ये यूट्यूब शॉर्ट्स, रील एडिटिंग, कॅनव्हा डिझायनिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, AI इमेज क्रिएशन्स अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मोबाईल थ्रू करू शकता. परफेक्ट सेटअप नसला तरी चालतं, पण सुरुवात नसणं सगळ्यात डेंजरस आहे. म्हणजे तुमच्याकडे हे नाही म्हणून तुम्ही करत नाही हे बोलणंच खरं तर चुकीचं आहे. आज प्रत्येक स्टुडंट क्रिएटर बनू शकतो. ज्यामध्ये चॅनल आयडियाजमध्ये खूप चांगल्या भरभरून आयडिया आहेत. पण त्यासाठी नक्कीच तुम्हाला AI शिकावं लागणार आहे. सुरुवातीला व्ह्यूज मे बी कमी येतील, लोक मजाक उडवतील, पण कन्सिस्टन्सी असेल तर एखादा छोटा क्रिएटरसुद्धा मोठा बनतो. आता आजची सर्वात ट्रेंडिंग अपॉर्च्युनिटी जी आहे ती म्हणजे AI सर्व्हिसेस. आता व्हॉट यू कॅन डू, AI पोस्टर्स किंवा रेझ्युमे मेकिंग, AI कॉन्टेंट रायटिंग, प्रॉम्प्ट रायटिंग, AI थंबनेल्स अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकू शकता. AI तुमची जॉब घेणार नाही, पण AI वापरणारा स्टुडंट खूपच पुढे जाणार आहे. आज क्रिएटर्स वाढत आहेत म्हणून एडिटर्स आणि थंबनेल डिझायनर्सची डिमांड खूप वाढत आहे.
एका मुलाकडे एक्सपेन्सिव्ह लॅपटॉप नव्हता. त्याने मोबाईलवर एडिटिंग शिकली आणि आज क्लायंटसाठी व्हिडिओ एडिट्स करत आहे आणि त्यामधून त्याने लॅपटॉप घेतला. आलं की नाही सोल्युशन? खूप स्टुडंट्स इंग्लिशमुळे घाबरतात, पण लक्षात ठेवा, स्किल्सला लँग्वेज बॅरियर नसतो. आज मराठी क्रिएटर्स पण लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. कॉन्फिडन्स नसणं हा प्रॉब्लेम नाही, पण प्रयत्न न करणं हा खरा प्रॉब्लेम आहे. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्याचं प्रोडक्ट रिकमेंड करून पैसे कमवणे. तर हा सुद्धा ऑप्शन खूप चांगला आहे, तो म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. तुम्ही एखादं ॲप रेकमेंड केलं आणि लोकांनी तुमच्या लिंक वापरून ते वापरलं तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळतं. चला तर मग आता ॲफिलिएट मार्केटिंग, फ्रीलान्सिंग कसं समजलं. काही स्टुडंट्स वेकेशन्समध्ये फक्त टाईमपास करतील, पण काही स्टुडंट्स याच वेकेशनमध्ये स्वतःचं फ्युचर बिल्ड करतील. मोठं होण्यासाठी रिच फॅमिली लागत नाही, लागते ते स्किल्स, इंटरनेट आणि स्वतःवर विश्वास. कारण फ्युचर त्याचंच असणार आहे जे आजपासून सुरुवात करतील. मे बी एखादे खूप रिच फॅमिलीतून येत असेल, पण त्याच्याकडे जर का चांगले स्किल्स नसतील किंवा ते सस्टेन करण्याची कॅपॅसिटी नसेल तर काय होणार? म्हणून तुम्ही स्मार्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही कोणती स्किल्स शिकणार आहात? फ्रीलान्सिंग, यूट्यूब, AI सर्व्हिसेस, एडिटिंग? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि स्टुडंट मोटिवेशन, करिअर रिलेटेड व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.